आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय। आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतोय। 6.5 लाख कोटी याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवून 6.5 लाख। एक मिनिट, तो माझा पुतण्याच आहे, मी टीका करणंही बरोबर नाही, कारण शेवटी वास्तविक लोणी भापकरकरांनो, मी मागे लोकसभेला सुनेत्राला उभं नको होतं करायला, माझ्याकडनं चूक झाली, मी कबूल केली। आता कारण नसताना हे उभं करण्याचं काम झालंय आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आहे, आमच्या नातवाला द्या। अरे किती जात शेवटची निवडणूक एकदा लोकसभेला झाली, सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं, सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करते। आज एक तर लोणी भापकरकरांना माहिती आहे, निवडून गेल्यानंतर जी महत्वाची 3 पद आहेत, 2 उपमुख्यमंत्री पद आणि 1 मुख्यमंत्री पद, महायुतीचं सरकार आल्यानंतर ह्याच्यातलं एक तरी पद मिळेल का नाही? मिळेल ना। त्यामध्ये जर ऐका ना, ते उगीच ती स्वप्न नको बघायला, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निराकरा उपसा सिंचन योजना मार्गी लावायची। मी आपल्याला सांगतो, मंदिराच्या साक्षीने सांगतो, त्यावेळेस माझा जो प्लॅन आहे, माझं जे विजन आहे, त्या विजन प्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीने पुरंदर उपसा सिंचन जनाई श्रीसाईचं काम करून देतोय। जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्याची कामं कदाचित सुरू झाली असतील, करा नदीची, ती त्या ठिकाणी आपण करतोय। त्याच्यामध्ये मधलं ती जरा घाण